जत तालुक्याच्या पूर्व भागात आणि विशेषतः उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। चोरट्याने विशेषतः डेअरी फार्म व पेंड विक्री केंद्राला आपले टार्गेट बनवलेले आहे आणि गेल्या महिन्याभरामध्ये सुमारे 125 पोती पेंडीची चोरी झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत। काल गुरुवारी रात्रीच्या दरम्यान सोन्याळ फाटा येथील नदाप दूध डेअरीवरती चोरट्याने डल्ला मारला व या डेअरीमधील सुमारे 25 पोती पेंड तसेच इन्व्हर्टरची बॅटरी वजन काटा असा सुमारे 1 लाख रुपयाचा ऐवज लंपास केला। उमर लालसाहेब नदाब या दिव्यांग युवा उद्योजकाची सदरची डेअरी असून त्यामध्ये चोरट्याने डल्ला मारून सुमारे 1 लाख रुपयाचा माल लंपास केला आहे। त्यामुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे। पेंडीची पोती चोरण्याचा हा या परिसरातील महिन्याभरातील तिसरा प्रकार आहे। यापूर्वी कुलाळवाडी येथील डेअरी फार्मची चोरी करून 50 पोती पेंड चोरली होती आणि त्यापूर्वी म्हणजे 1 महिनाभरापूर्वी माडगाळ येथील सरकी पेंडीची 50 पोती चोरून नेल्याची घटना समोर आली आहे। या संपूर्ण पेंड चोरी प्रकरणामागे मोठी टोळी या परिसरात कार्यरत आहे आणि हे सर्व चोरटे हे स्थानिक गुन्हेगार असावेत अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जात आहे। नव्यानेच उमदी पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेले गणेश वाघमोडे हे सिंडम पोलीस अधिकारी म्हणून सर्व परिचित आहेत। या परिसरातील गुन्हेगार व गुन्हेगारी जगताची त्यांना चांगलीच माहिती आहे। त्यांनी या सर्व चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे। पूर्व भागामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे दुकानदार, शेतकरी तसेच रहिवासी हवालदिल झाले आहेत। जय भारत न्यूजसाठी अंबादास चौगुले, माडगाळ प्रतिनिधी।